हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेसचा आज आपण इथे टॉपिक 17 जो आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीजचा ज्युरिडिक्शन अँड टेरिटोरियल बेंचेस याचे आपण इथे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आपण आता स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल अवेअरनेस अँड बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीजची एमसीक्यूजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण एमसीक्यूज दिलेले आहे. ठीक आहे. तर आजचा जो कन्सेप्ट आहे ज्युरिडिक्शन अँड टेरिटोरियल बेंचेस याचे आपण बघूया एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे द नागपूर बेंच, ठीक आहे, ओन्स इज हिस्टोरिकल सिग्निफिकन्स टू. नागपूर खंडपीठाचे ऐतिहासिक महत्व कशामुळे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ब्रिटिश मिलिटरी कॅन्टोन्मेंट, सेकंड कॅपिटल ऑफ सेंटर प्रोव्हिजन्स, थर्ड फॉर्मर पोर्तुगीज ऍडमिनिस्ट्रेशन अँड फोर्थ प्रिन्सली स्टेट हेडक्वार्टर. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड कॅपिटल ऑफ सेंट्रल प्रोव्हिजन्स, मध्य प्रांताची राजधानी, बिकॉज नागपूर वॉज द कॅपिटल ऑफ द सेंटर प्रोव्हिन्स विच लेटर मर्ज विथ बॉम्बे स्टेट. ओके. Next, second, the Nagpur bench of Bombay High Court primary exercises jurisdiction over. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ मुख्यतः कोणत्या भागावर अधिकार क्षेत्र वापरते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एंटायर विदर्भ इन्क्लुडिंग मराठवाडा, सेकंड ईस्टर्न महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट ओनली, थर्ड फॉर्मर सेंट्रल प्रोव्हिजन्स टेरिटरी मर्ज विथ बॉम्बे स्टेट, अँड फोर्थ ऑल नॉन कोस्टल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ईस्टर्न महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट ओनली, पूर्व महाराष्ट्रातील जिल्हे, बिकॉज द नागपूर बेंच एक्सरसाइज ज्युरिडिक्शन ओव्हर विदर्भ रिजन ऑफ ईस्टर्न महाराष्ट्र. नेक्स्ट, थर्ड, द एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजनल बेंचेस ऑफ बॉम्बे हायकोर्ट रिफ्लेक्ट विच कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक खंडपीठाची स्थापना कोणते घटनात्मक तत्व दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल रिव्ह्यू, फेडरल सुपरमेसी, पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी अँड एक्सेस टू जस्टिस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ एक्सेस टू जस्टिस, न्याय प्रवेश, बिकॉज रिजनल बेंचेस ब्रिंग कोर्ट क्लोजर टू पीपल, इम्प्रूव्हिंग एक्सेस टू जस्टिस अँड रिड्युसिंग हार्डशिप. नेक्स्ट, फोर्थ, which bench of the Bombay High Court has jurisdiction over मराठवाडा region. मराठवाडा प्रदेशावर कोणत्या खंडपीठाचा अधिकार आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नांदेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड औरंगाबाद, बिकॉज औरंगाबाद बेंच वॉज क्रिएटेड टू सर्व मराठवाडा डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट, फिफ्थ, द टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ऑफ बॉम्बे हाय कोर्ट एक्सटेंड बियॉन्ड महाराष्ट्र टू इन्क्लूड. महाराष्ट्र व्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोवा ओनली, सेकंड दादरा अँड नगर हवेली ओनली, थर्ड गोवा, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, अँड फोर्थ गुजरात कोस्टल डिस्ट्रिक्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड गोवा, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव. ठीक आहे, गोवा व केंद्रशासित प्रदेश, बिकॉज बॉम्बे हायकोर्ट हॅज ज्युरिडिक्शन ओव्हर महाराष्ट्र, गोवा अँड युनियन टेरिटरीज ऑफ दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव. Next, six, the principal seat of Bombay High Court is located at Mumbai primary because. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य आसन मुंबई येथे असल्याचे प्रमुख कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, सेकंड इट वॉज द ओरिजिनल प्रेसिडेन्सी टाउन, थर्ड इट हॅड द लार्जेस्ट पॉप्युलेशन, अँड फोर्थ इट वॉज द हेडक्वार्टर ऑफ गव्हर्नर जनरल. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इट वॉज ओरिजिनली प्रेसिडेन्सी ऑफ टाउन. ठीक आहे, ते मूळ प्रेसिडेन्सी शहर होते म्हणून, बिकॉज बॉम्बे मीन्स मुंबई वॉज वन ऑफ द 3 प्रेसिडेन्सी टाउन अंडर द ब्रिटिश रूल, मेकिंग इट द नॅचरल लोकेशन ऑफ द हाय कोर्ट प्रिन्सिपल सीट. नेक्स्ट, सेवंथ, which of the following matter must ordinarily be instituted at the principal seat मुंबई. खालीलपैकी कोणते प्रकरण सामान्यतः मुंबई मुख्य आसनात दाखल केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑल क्रिमिनल अपील्स, सेकंड लँड रेव्हेन्यू डिस्प्यूट, थर्ड म्युनिसिपल केसेस, अँड फोर्थ कॉन्स्टिट्यूशनल मॅटर अफेक्टिंग एंटायर स्टेट. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ कॉन्स्टिट्यूशनल मॅटर अफेक्टिंग एंटायर स्टेट, राज्यव्यापी घटनात्मक बाबी, बिकॉज matters having statewide constitutional impact are generally heard at the principal seat. Next, 8,
द औरंगाबाद बेंच वॉज प्रायमरी एस्टॅब्लिश टू ॲड्रेस. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना मुख्यतः कशासाठी झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल डिमांड फॉर सेपरेट हायकोर्ट, सेकंड बॅकलॉग ऑफ केसेस इन विदर्भ, थर्ड जिओग्राफिकल रिमोटनेस ऑफ मराठवाडा अँड फोर्थ लिस्टिंगिश मायनॉरिटी इश्यू. तो करेक्ट आन्सर येईल थर्ड जिओग्राफिकल रिमोटनेस ऑफ महाराष्ट्र, मराठवाड्याचे भौगोलिक अंतर, बिकॉज मराठवाडा डिस्टन्स फ्रॉम मुंबई made access to justice difficult, necessitating a regional bench. Okay. Next, ninth, which authority determine the territorial allocation of case among benches? खंडपीठांमध्ये प्रकरणाचे वाटप कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंट, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट अँड स्टेट लेजिस्लेचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, मुख्य न्यायाधीश, बिकॉज the chief justice of high court has administrative authority to allocate cases. तसंच बघा अर्थमॅटिक मीन्स मॅथ्सची फॉर्म्युला प्लस प्रॅक्टिस सेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, द एक्झिस्टन्स ऑफ मल्टिपल बेंचेस डज नॉट इम्प्लाय. अनेक खंडपीठे असल्याचा अर्थ काय होत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मल्टिपल हायकोर्ट, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन, थर्ड सिंगल हायकोर्ट विथ डिस्ट्रीब्युटेड ज्युरिडिक्शन अँड फोर्थ युनिफॉर्म अप्लिकेशन ऑफ लॉ. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मल्टिपल हायकोर्ट्स, अनेक उच्च न्यायालय, बिकॉज देअर इज ओनली वन बॉम्बे हायकोर्ट बेंच अपार्ट फ्रॉम द सेम कोर्ट. नेक्स्ट 11, अ केस अरायझिंग इन अकोला डिस्ट्रिक्ट वुड ऑर्डिनरी अ हियर्ड ॲट. अकोला जिल्ह्यातील प्रकरण सामान्यतः कुठे ऐकले जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई बेंच, औरंगाबाद बेंच, नागपूर बेंच अँड गोवा बेंच. द करेक्ट आन्सर येईल थर्ड नागपूर बेंच, बिकॉज अकोला इज इन विदर्भ रिजन विच फॉल अंडर नागपूर बेंच ज्युरिडिक्शन. नेक्स्ट 12th, द टेरिटोरियल बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्ट फंक्शन अंडर. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणत्या अधिकाराखाली कार्य करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेपरेट लेटर पेटंट, सेकंड सेम कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी ॲज अ प्रिन्सिपल सीट, थर्ड स्टेट लेजिस्लेशन अँड फोर्थ गव्हर्नन्स ऑर्डिनन्स. द करेक्ट आन्सर येईल सेकंड सेम कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी ॲज प्रिन्सिपल सीट. ठीक आहे, समान घटनात्मक अधिकार, बिकॉज ऑल बेंचेस डिराइव्ह ऑथॉरिटी फ्रॉम द सेम हायकोर्ट अँड कॉन्स्टिट्यूशन. Next 13, which statement best describe the jurisdictional relationship among the benches? खंडपीठांमधील अधिकार संबंध योग्यरित्या कोणते विधान स्पष्ट करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट each bench has exclusive constitutional power, second benches are subordinate to Mumbai, third all benches exercise equal juridical authority witness assigned territory, and fourth benches can overrule principal seat judgment. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड all benches exercise equal judicial authority within a assigned territory, समान अधिकार, because each bench has equal judicial authority but limited to its territorial jurisdiction. Next 14, the Bombay High Court extended jurisdiction over Goa is a result of. गोव्यावर मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार कशामुळे लागू झाला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पोर्तुगीज ज्युडिकल लिगेसी, second special constitutional amendment, third parliamentary law after Goa liberation, and fourth governors general order. The correct answer is third parliamentary law after Goa liberation, संसदीय कायदा, because after Goa integration with India parliamentary extend Bombay High Court jurisdiction. Next 15, in administrative term the benches of Bombay High Court are best described as. प्रशासकीय दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कशी वर्णन केली जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सर्किट कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट, टेम्पररी ट्रिब्युनल्स अँड परमनंट रिजनल बेंचेस. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ परमनंट रिजनल बेंचेस, कायमस्वरूपी प्रादेशिक खंडपीठे, बिकॉज नागपूर अँड औरंगाबाद बेंचेस आर परमनंट रिजनल बेंचेस ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. तसंच बघा अरिथमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे, इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.